आता चित्ताच्या भूमी ह्या 5 सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 1 आहे क्षिप्त, 2 आहे मूढ, 3 आहे विक्षिप्त, 4 आहे एकाग्र आणि हे निरुद्ध. आता ही काय प्रकार आहे हे कशावरून सांगितलेलं आहे, तर मन कसं आहे किंवा म्हणजे कुठल्या मनाचं प्राबल्य आहे मनामध्ये आपल्याला माहितीये. मन किंवा चित्त हे त्रिगुणात्मक सांगितलेलं आहे. सत्व, रज आणि तम. सत्व, रज आणि तम असे 3 गुणांचं चित्त सांगितलेलं आहे, म्हणजे त्रिगुणात्मक सांगितलेलं आहे. तर क्षिप्तमध्ये जेव्हा रजोगुण जास्त असतो, चित्तामध्ये जेव्हा रजोगुण जास्त असतो तेव्हा मन चंचल असतं. त्या चित्ताच्या भूमीला क्षिप्त असं म्हणतात. कळालं का क्षिप्त म्हणजे काय? क्षिप्त म्हणजे जेव्हा चित्तामध्ये रजोगुणाचा जास्त प्रभाव असतो किंवा जास्त प्रभावशाली असतं तेव्हा तो मनुष्य जो आहे तो चंचल असतो, त्याचं चित्त, त्याला क्षिप्त असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर मूढ. मूढ म्हणजे जेव्हा चित्तामध्ये तमाचं आधिक्य असतं, तमगुणाचं आधिक्य असतं तेव्हा ते चित्त हे मूढ असतं, म्हणजे मूढ प्रकारची चित्तभूमी असते. मग इथं अज्ञान, अंधकार, निद्राधिक्य हे सगळे गुण दिसतात. आता विक्षिप्त, जरी नाव विक्षिप्त आहे तरी इथे सत्वगुण प्राबल्य असतं, पण सत्वगुण खूप जास्त प्रमाणात नाही राहत. सत्वगुण हा खूप जास्त प्रमाणात नाही राहत आणि कधी कधी तम आणि रज हे वाढलेले असतात, पण सत्वगुणाचं इथं सत्वगुण असतो इथं. त्याच्यामुळे हे प्रकारचं चित्त असेल तो माणूस कधी चांगले वाईट करतो, चांगले कामं करतो, कधी वाईट कामं करतो. जसं रज आणि तम जर ह्या क्षिप्त जे माणसाचं मन आहे किंवा चित्त आहे, तर त्याचं रजाचं जेव्हा प्राबल्य असेल तो चंचल असेल आणि जेव्हा तमाचं प्राबल्य असेल तेव्हा तो अज्ञानी वगैरे असेल. तर असं ही विक्षिप्त. तर ह्या जे स्टेजेस आहे ह्या समाधीकडे जाण्याच्या म्हणजे स्टेजेस आहे. आणि त्याच्यामध्ये एकाग्र. आता एकाग्र म्हटल्यावर इथे सत्वगुणाचं प्राबल्य असतं. मैम ब्रेक हो रहा आवाज. अभी उसको कुछ नहीं कर सकती. वो आज नेट का इश्यू हो रहा है बहुत, इसीलिए वो नेट भी ये हो रहा था. ठीक आहे. ईश्वर इच्छा समजून आपण कंटिन्यू करा, जेवढं समजतं तेवढं समजून घ्या, नाहीतर कधीतरी परत सांगेल मी. चालेल ना? ओके. त्याच्यानंतर एकाग्र. एकाग्र म्हणजे इथं कम्प्लीट सत्वगुणाचं प्राबल्य असतं एकाग्रमध्ये. आणि ही इथं याला अपर वैराग्य असं पण म्हटलेलं आहे. आणि किंवा जी असंप्रज्ञात समाधी आहे ती सुद्धा इथे लागते एकाग्रमध्ये. आणि निरुद्ध मध्ये पूर्णतः समाधी लागते, संप्रज्ञात समाधी म्हणतात त्याला. आणि ते परवैराग्य असतं. अशा 5 चित्ताच्या भूमी सांगितलेल्या आहेत. कशावरनं सांगितलेल्या आहेत? त्या चित्तामध्ये कोणत्या गुणाचं प्राबल्य आहे त्याच्यावरून सांगितलेलं आहे. आता हे सगळं हे नावं पाठ हे पाठ जे नावं आहेत ते पाठ करायची. आणि एकदम सोपं, आता मी एक चार्ट म्हणजे तुम्हाला सांगते, त्याच्यावर तुम्हाला लिहिता येईल. लास्टचं निरुद्ध आहे का विरुद्ध आहे? निरुद्ध. निरुद्ध. त्याच्यात कोणत्या गुणाचा प्रादुर्भाव होतो? निरुद्ध मध्ये ना गुणच नसतात. कारण की बघा कसं गुणातीत अवस्था असते ती. कसं आहे, आपल्याला समाधी अवस्थेपर्यंत पोहोचायचं आहे, तिथं गुण पण आपल्याला चालणार नाहीये. आता थोडक्यात कसं आहे, आपण समजा एखाद्या डेस्टिनी पर्यंत आपल्याला जायचं आहे, तर हे गुण वगैरे सगळं हे म्हणजे नेतं तिथपर्यंत. पण जेव्हा आपल्याला टेकडीवर जायचं असतं तेव्हा ती आपल्याला जी गाडी असते ती पण सोडावी लागते आणि पायीच चालावं लागतं. तर निरुद्ध मध्ये गुण कुठलेच मनामध्ये नसतात. ते परवैराग्य असतं, परवैराग्य म्हटलेलं आहे. आणि संप्रज्ञात समाधी असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर कसं एक सांगते, क्षिप्तमध्ये रजगुणाचं प्राबल्य, मूढमध्ये तमगुणाचं प्राबल्य असतं. विक्षिप्तमध्ये सत्वगुण असतो पण तो अल्प असतो. एकाग्रमध्ये सत्वगुण हा प्रबल असतो. आणि निरुद्ध मध्ये गुणातीत अवस्था आहे, याच्यामध्ये कुठलाच गुण नसतो. ठीक आहे. हे असंच एवढी ही जर थीम लक्षात ठेवली तर चित्ताच्या भूमी आल्या तर ते आपण लिहू शकतोय. चित्ताच्या भूमीचं वर्णन पतंजलींनी केलेलं नाहीये. अथ योगानुशासन हे जे पहिलं सूत्र आहे, आता योगाच्या अनुशासनची सुरुवात करते, याच्यावर पतंजलींवर वेदव्यासांनी जे भाष्य लिहिलेलं आहे त्या भाष्यामध्ये हे सांगितलेलं आहे, त्या टीकेमध्ये हे सांगितलेलं आहे. पण सरांनी पण आपल्याला विचारलेलं आहे आणि मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण याचं
म्हणजे विचारलेला आहे प्रश्न, त्याच्यामुळे मी एक्सप्लेन केलेला आहे. समजलं थोडंफार तरी? हाँ जी मैम, हाँ ये जो एकाग्र में आप बोले असंप्रज्ञात समाधि लगता है करके, हाँ हाँ यहाँ पर तो आप बोले एकाग्र में मतलब सत्वगुण रहता है करके. हा, एकाग्रमध्ये सत्वगुणाचं प्राबल्य असतं, तिथं गुण हा, असतात इसीलिए चित्तामध्ये. हाँ इथं ही जी शेवटची अवस्था आहे ती निरुद्ध, तिथे ती गुणातीत अवस्था आहे, तिथं गुण काहीच नसतो. दॅट इज असंप्रज्ञात समाधी. हाँ, मतलब एकाग्रता में असंप्रज्ञात समाधि. एकाग्रमध्ये नाही ससंप्रज्ञात, आणि निरुद्ध मध्ये असंप्रज्ञात समाधी. संप्रज्ञात. हा हाँ ओके. ठीक आहे, थोडस जरी कळालं आता ही थीम लक्षात ठेवून तुम्ही जे वाचलं बुक मध्ये तुम्हाला कळेल. आता पुढचा जो प्रश्न होता आपल्या, काय प्रश्न होता पुढचा गीता? काय प्रश्न आहे पुढचा? चित्तवृत्ती. चित्तवृत्ती खूप महत्वाचं आहे हे चित्तवृत्ती. ओके, जवळपास याच्यामध्ये सहा एक श्लोक आलेले आहेत. आपल्या हे श्लोकांच्या पानामध्ये आहे बघा. आता हे कसं, म्हणजे हा प्रश्नच कसा तयार होतो, तर एक आहे पहिलं जे सांगितलेलं आहे योगाची डेफिनेशन, त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, योगश चित्तवृत्ती निरोध. म्हणजे योग म्हणजे काय, का चित्ताच्या वृत्तीचा निरोध करणं म्हणजे योग आहे. लगेच पुढचा प्रश्न येतो काय, का मग चित्ताची वृत्ती काय आहे, मग चित्ताच्या वृत्ती काय आहेत ते सांगताना पुढचं माझ्या मते 11 श्लोक पर्यंत सांगितलेलं आहे चित्ताच्या वृत्ती. ठीक आहे, तर चित्ताच्या वृत्ती कुठल्या आहेत, तर मेनली चित्ताच्या दोन प्रकार सांगितलेले आहेत, क्लिष्ट आणि अक्लिष्ट. अशा 2 प्रकारच्या वृत्ती आहे, म्हणजे 2 प्रकारे सांगतात आणि त्याचे 5 प्रकार आहेत वृत्तींचे. ठीक आहे, कुठले कुठले ते आपण शिकलेलो आहे, प्रमाण, विपर्य, विपर्य, विकल्प, निद्रा, स्मृती. विकल्प, निद्रा आणि स्मृती, हे 5 प्रकार आहेत. ठीक आहे, आता हे नाव टोटली पाठ करावं लागणार आहे. श्लोक म्हणजे हे श्लोक पाठ करावंच लागणार आहे आपल्याला, त्याच्याशिवाय काय पर्याय नाहीये. कारण की एक वृत्तीवर सुद्धा प्रश्न आलेला आहे, एसक्यू आलेला आहे. चित्ताच्या वृत्ती सांगून कुठल्याही 2 वृत्तींचे वर्णन करा, किंवा मग चित्ताची वृत्ती सांगून मग विपर्य वृत्तीचे वर्णन करा. मग ती कुठलीही वृत्ती येऊ शकते, त्याच्यामुळे आपल्याला ते श्लोक पाठ करणं आहे, पहिले 11 श्लोक पर्यंत. आणि काही एक लाईन मध्ये श्लोक आहे. तर ह्या प्रत्येक वृत्तीचे 2 प्रकार आहेत. म्हणजे निद्रा वृत्ती आहे ना, ती क्लिष्ट पण निद्रा वृत्ती आहे आणि अक्लिष्ट पण आहे. हे सरांनी सांगितलं नाही आपल्याला, पण हे मला माहिती आहे. म्हणजे ह्या 5ही वृत्ती ज्या आहेत ना, ह्या क्लिष्ट पण आहेत आणि अक्लिष्ट पण आहेत. कळतंय का? म्हणजे जे आता प्रमाण सोडून देऊ आपण, कुठली विपर्य वृत्ती आहे ती क्लिष्ट पण आहे आणि अक्लिष्ट पण आहे. प्रत्येकीचे क्लिष्ट आणि अक्लिष्ट असे 2 प्रकार पडतात, पण ते इथं कुठं वर्णन केलेलं नाही, पण ते आपल्या डोक्यात बॅक ऑफ द माइंड राहू द्यायचं. तर मग आता पहिली वृत्ती आहे कुठली, पहिली कुठली वृत्ती आहे? प्रमाण. तर पतंजली योग दर्शन आणि सांख्य दर्शन याच्यामध्ये 3 प्रमाण सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष, दुसरं आहे अनुमान आणि तिसरं आहे शब्द. आता मला फ्रँकली सांगा, तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती आहे का, हे प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द काय? गीता तूच सांग. प्रत्यक्ष म्हणजे आपण पंचज्ञानेंद्रियांमार्फत जे घेतो ते प्रत्यक्ष. अनुमान म्हणजे एखाद्या ठिकाणी जर धूर चालू आहे तिथं म्हणू शकतो आपण आग लागली म्हणून. शब्द म्हणजे आगम म्हणतो आपण त्याला, शब्द पण म्हणू शकतो. आगम मध्ये जर आपण त्याला एखाद्या मोठ्यानी आणि जर गुरुजनांनी सांगितलं तेच फॉलो करतो आपण, परत ग्रंथामध्ये जे आहे तेच फॉलो करतो, त्याला आगम म्हणू शकतो आपण. बरोबर, व्हेरी गुड. आता मी तरी एक थोडस, काही लोकांना माहित नसेल त्याच्यामुळे सांगते. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे आपल्याला जे ज्ञानेंद्रिय आहे, आपल्याला ज्ञान कसं होतं, आपलं ज्ञान कोणाला होतं, मेन म्हणजे हा एक बेसिक प्रश्न आहे का, ज्ञान कोणाला होतं? ज्ञान हे आत्म्याला होत असतं. आपल्या हाताला, पायाला, डोळ्याला, डोक्याला, बुद्धीला कोणालाच ज्ञान होत नाही. ज्ञान हे आपल्या आत्म्याला होत असतं. एकदम सुंदर श्लोक आहे आयुर्वेदामध्ये. काय, आत्मा मनसा संयुजते, मन इंद्रियेन इंद्रिय अर्थेने तत ज्ञानम. याचा अर्थ काय आहे की आत्मा मनाशी संयोग होतो, मनाचा इंद्रियांशी संयोग होतो आणि इंद्रियांचा त्याच्या अर्थाशी संयोग होतो आणि मग आपल्याला ज्ञान होतं. तर प्रत्येक वेळेस जेव्हा प्रत्यक्ष म्हणजे काय,
जेव्हा आता प्रेझेंटचं जे जे आपल्याला ज्ञान होतंय ते सगळं प्रत्यक्ष मध्ये येतं. म्हणजे मी आता डोळ्याने मी बोलते तुमच्याशी, किंवा मी आता समजा माझ्या घरामध्ये केकचा वास येतोय, तर तो वास मी प्रत्यक्ष अनुभवते. हे प्रत्यक्ष ज्ञान आहे. प्रत्यक्ष ज्ञान जेव्हा होतं म्हणजे ज्ञानेंद्रियाने जे ज्ञान होतं प्रत्यक्ष, त्याला प्रत्यक्ष असं म्हणतात. प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणतात. ठीक आहे. ते प्रत्यक्ष प्रमाण आहे. म्हणजे तिथे डायरेक्टली आपले पंच ज्ञानेंद्रिय आणि मन हे इन्व्हॉल्व असतं. ठीक आहे. प्रत्यक्ष ज्ञानासाठी आपल्याला पंच ज्ञानेंद्रिय आणि मन लागतं. मन फार महत्वाची कडी आहे. मन जर नसल, आता समजा मी शिकवते तुम्हाला, बरोबर आहे. तुम्ही याच्यातले काही लोक असे पण आहे का ऐकतायत, पण त्यांना ज्ञान होतंय असं नाहीये, कारण की त्यांचं मन इतरत्र कुठेतरी भटकत असेल, किंवा मग मुलांमध्ये असेल समजा, मे बी काही पण कारण असू शकते त्याचं. ठीक आहे. तर मन इंद्रियांसोबत असलं तरच आपल्याला ज्ञान होऊ शकते. ही एक महत्वाची गोष्ट. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे हेच आहे, की आपल्याला ज्ञानेंद्रिय आणि प्लस मनाने जे ज्ञान होतं त्याला प्रत्यक्ष असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर अनुमान. अनुमान म्हणजे जे आपण तर्क लावतो. आपण बघितलेलं आहे, काळे ढग साचल्यानंतर पाऊस येतो. आपण हे आयुष्यभर बघत आलेलो आहे. त्याच्यामुळे आपल्या बुद्धीने ते अनुमान लावलेलं आहे, तर्क लावलेला आहे. त्याला अनुमान म्हणतात. त्याचे 3 प्रकार पण आहेत. पण पतंजलींनी सांगितलेले नाही. तुम्हाला तर इथं गरज नाही म्हणून मी ते सांगत नाही. अनुमान म्हणजे कुठल्याही प्रकारचं तर्क लावणे. ठीक आहे. जसं की आता काळे ढग आले तर पाऊस पडू शकतोय, किंवा मग असं पण एक अनुमान असतं, रस्ते ओले आहेत तर मग पाऊस पडून गेलेला आहे. ठीक आहे. किंवा मग कुठल्याही गोष्टीचं जे आपण अनुमान लावू शकतोय ते सगळ्या गोष्टी म्हणजे तर्क लावू शकतोय अशा गोष्टीचं. ठीक आहे. दॅट इज अनुमान. अनुमान प्रमाण म्हणायचं त्याला. अनुमान प्रमाण. त्याच्यानंतर शब्द. शब्द म्हणजे आता गीता तू सांगितलं, बरोबर सांगितलं, की आपल्या विश्वासू माणसांनी वगैरे, पण विश्वासू माणसाचे नाही. आपण आप्त आप्त म्हणतात त्याला. आप्त. आप्त म्हणजे कोण? की असे लोक का ज्यांचं रज तम गुणाचा नाश झालेला आहे. आता समजा तुझे नातेवाईक आहे, आणि तिथं त्यांना संत भाऊबंदकी आहे आणि नातेवाईक आहे, तर ते आपल्याला नेहमी खरं ज्ञान सांगणारे किंवा नेहमी चांगल्याच गोष्टी सांगणारे का? कधी कधी काय असतं, माणसाच्या मनामध्ये वेळ असतं. ते बोलताना तर खूप गोड गोड बोलतात. त्यांचे शब्द आपण प्रमाण मानणारे का? नाही. मग आप्त प्रमाण आपण मानतो. म्हणजे जे गुरु आहेत, ते त्यांचा रज आणि तमाचा नाश झालेला आहे, त्या लोकांचं शब्द आपण प्रमाण म्हणून वापरतो. ठीक आहे. म्हणजे आता आयुर्वेदामध्ये आचार्य होऊन गेलेले आहेत. पतंजलींचं आपण बुक फॉलो करतोय. आपल्याला पतंजली सुद्धा हे आप्त आहे. शब्द प्रमाण म्हणजे जे ग्रंथांमध्ये आहे, वेदामध्ये आहे, उपनिषदामध्ये आहे, ते तसंच्या तसं आपण फॉलो करतोय. बरोबर. त्याला शब्द प्रमाण असं म्हणायचं. याला आप्त प्रमाण असं म्हणतात. लक्षात ठेवा. आप्त प्रमाण. आणि याला आगम पण म्हणतात. आगम. शब्दाला आप्त प्रमाण आणि आगम असे 2 हे आहेत, समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे. आता हे प्रमाणाचे प्रकार आहेत 3. प्रत्यक्ष, अनुमान, गमा, प्रमाण, आणि आपण तो श्लोक पाठ केलेला आहे. ठीक आहे. हे क्लिअर आहे का? प्रमाण. ठीक आहे. पुढची वृत्ती कुठली आता आपली? प्रत्यक्ष, सॉरी, प्रमाण विपर्यय. येस, विपर्यय. विपर्ययाचा श्लोक काय? शब्द ज्ञानानुपाती वस्तू शून्य विकल्प. आता एक खूप सुंदर आहे श्लोक हा. असं थोडासा विचार केला ना तर काय सांगितलंय यांनी? शब्द ज्ञानानुपाती म्हणजे शब्दांनी त्या वस्तूचं ज्ञान होतंय आपल्याला. पण वस्तू शून्य. एखाद्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला ऐकल्यावर होतंय, पण ती वस्तू प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीये. वस्तू शून्य. शून्य म्हणजे काहीच नाही. मी सांगते ना, विकल्पच सांगते ऍक्च्युली. विकल्पच सांगितलं. विकल्पच चुकीचं सांगितलं. 1 मिनिट. बरोबर. विकल्पच सांगते मी तुम्हाला. शब्द ज्ञानानुपाती वस्तू शून्य विकल्प. म्हणजे आपल्या शब्दांनी त्याचं ज्ञान होतं, पण वस्तू तिथं असल्यात ना, त्याला काय म्हणतात? विकल्प. ठीक आहे. तिसरं मी एक्सप्लेन केलं अगोदर, आणि आता दुसरं एक्सप्लेन करू आपण. हे कळालं का? गीता, कळालं का? हो, कळालं. अनुमान राहिले, प्रमाण राहिले अजून आपले. प्रमाण घेतलं. प्रत्यक्ष अनुमान. हा, प्रमाण. हे कळालं का? फक्त विकल्प कळालं का? काय विकल्प? विकल्प कळालं मॅम.
आता विपर्यय पाहिजे. कसं काय मी असं विसरले. विपर्यय म्हणजे काय? शब्द काय शब्द नाही. हा विपर्य. विपर्ययो मिथ्या ज्ञानम अतद्रूप प्रतिष्ठम. जर ही मीटिंग एंड झाली तर परत हीच मीटिंग लावा, परत ह्याच मीटिंग वर लॉग इन करा. आता काय सांगितलंय? विपर्ययो. विपर्यय म्हणजे काय? ते आपण आता बघणार आहे पुढे. ठीक आहे. विपर्यय. मिथ्या ज्ञान म्हणजे काय? मिथ्या ज्ञान म्हणजे चुकीचे ज्ञान. चुकीचे खोटा खोटे. नॉलेज. व्हेरी गुड. चुकीचे ज्ञान. आणि तद्रूप प्रतिष्ठम. तद्रूप प्रतिष्ठम म्हणजे एखादी गोष्ट अस्तित्वात असणे. तद्रूप. पण इथं लावलेला आहे. अत म्हणजे ती गोष्ट प्रत्यक्षात तशी नसते आणि तशी आपल्याला ती कळते. त्याला काय म्हणतात? विपर्यय. आता इथं उदाहरण आपल्याला सांगता येईल. काय? समजा अंधारामध्ये एखादी दोरी पडलेली आहे. ठीक आहे. पण आपल्याला काय वाटतं ती साप आहे असं. म्हणजे ते चुकीचं ज्ञान आपल्याला होतंय. प्रत्यक्षात ती तिथं अस्तित्वात नाहीये तो साप. पण आपल्याला दोरीला पाहून असं वाटतंय का तो साप आहे असं. याचं उदाहरण विपर्यय. विपर्ययचं विपर्यय मिथ्या ज्ञानम तद्रूप प्रतिष्ठम. तद्रूप म्हणजे असणे. प्रतिष्ठितम म्हणजे ती वस्तू असणे. पण इथं म्हटलेलं आहे. म्हणजे तिथं ती गोष्ट नसते. अतद्रूप प्रतिष्ठम. कळालं? कळालं ना? हो हो हो. ओके. आता आपलं कुठलं राहिलंय? अभाव प्रत्यालंबना अप्रत्यालंब. येस. अभाव प्रत्यालंबना वृत्ती निद्रा. अभाव म्हणजे काय? अभाव म्हणजे नसणे. अभाव. अभाव एखाद्या गोष्टीचा अभाव आहे म्हणजे ती गोष्ट नाहीये. बरोबर? अभाव प्रत्यय. प्रत्यय म्हणजे अनुभव. प्रत्यय म्हणजे काय? अनुभव. मैम हाँ मैम हाँ हाँ इसमें 3 वृत्तियां बताई आपने, निद्रा और स्मृति यहाँ नहीं बताई. बता रही हूँ ना. निद्रा अच्छा, बता रही हूँ. निद्रा बता रही हूँ. अच्छा. ओके ओके ठीक है. हा. आता अभाव प्रत्यय लंबना. आलंबन. आलंबन म्हणजे कसा? आश्रय. एखादा आता आपण ध्यान लावतो तेव्हा एखाद्या वस्तूचं आलंबन घेतो. आलंबन घेतो म्हणजे काय करतो? ते त्याचा आश्रय घेऊन आपण आता रामाचं आलंबन घेतो किंवा कधी कुठल्याही गोष्टीचं आपण किंवा एक ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन असतं त्याचा आपण आधार घेऊन मेडिटेशन करतो. ठीक आहे. आता इथं काय सांगितलंय? अभाव प्रत्ययालंबना म्हणजे तिथं अनुभवाचा कोण आहे? अच्छा. इथे प्रत्ययाचा आलंबनाचा निराधार म्हणजे तिथं प्रत्यक्ष अनुभवच नाहीये. त्याचा अभाव आहे. ती वृत्ती म्हणजे कुठली? निद्रा वृत्ती. म्हणजे थोडक्यात काय सांगायचंय का इथं आलंबन कसलं आहे की तिथं काहीच नाहीये. त्याचं आलंबन आहे ती वृत्ती म्हणजे निद्रा वृत्ती. निद्रा वृत्ती म्हणजे आपल्याला झोपेमध्ये कळत नाही काय चालू आहे आपल्या आजूबाजूला. तिथं कुठला प्रत्यय येतो का आपल्याला? प्रत्यय म्हणजे अनुभव. ठीक आहे. तर त्या वृत्तीला कुठली वृत्ती म्हटलेली आहे? निद्रा वृत्ती. कळालं का? शब्दशः अर्थ कळाला का? अभाव म्हणजे नसणं. प्रत्यय म्हणजे अनुभव. अभाव प्रत्यालंबना. लंबन म्हणजे काय? आलंबन म्हणजे आश्रय. तर तिथं प्रत्ययाचा आश्रय नसतो म्हणजे अभाव असतो. त्याला वृत्ती निद्रा असं म्हटलेलं आहे. निद्रा वृत्ती असं म्हटलेलं आहे. याचा शब्दशः अर्थ असा आहे. आणि आपल्याला समजून घ्यायचं आहे तर आपण काय म्हणतो की तिथं आपल्याला कुठल्याच गोष्टी कळत नाही. स्मिता. स्मिता मॅडम. हा. तर त्याला निद्रा असं म्हटलेलं आहे. निद्रा कळालं का? गीता कळालं? रुपाली कळालं? आलंबन हो क्या बोले आप? हो. हाँ जी मैम, हाँ हाँ. आलंबन क्या बोले? आलंबन मीन्स आश्रय. आश्रय लेते हैं हम किसी भी चीज का. अभी मेडिटेशन करना है हमको तो हम किसी भी चीज का आश्रय लेते हैं उसको हम आलंबन कहते हैं. ठीक है. वहाँ प्रत्यय का आलंबन नहीं रहता उसको निद्रा कहते हैं. निद्रा वृत्ति कहते हैं. प्रत्यय मतलब अनुभव का आलंबन नहीं रहता क्योंकि अभाव का मीन्स व्हाट? अभाव मीन्स नसना. नहीं है वहाँ कुछ भी नहीं है. भाव मतलब कुछ तो है. अभाव मतलब कुछ नहीं है. तो वहाँ प्रत्यय का आलंबन नहीं रहता उस वृत्ति को निद्रा वृत्ति कहते हैं. आया समझ में सुमंगला जी? ओके.
तर ही झाली वृत्ती जी निद्रा. मॅम जी. ओके. आता पुढची कुठली आहे? अनुभूत विषया संप्रमोश स्मृती. छान श्लोक आहे हा पण. अनुभूत विषया संप्रमोश स्मृतय. आता अनुभूत म्हणजे काय? आपण मेडिकल लँग्वेज मध्ये म्हणतो अनुभूत योग आहे. अनुभूत म्हणजे अनुभवलेला आहे. ठीक आहे. अनुभूत विषय एकदम स्ट्रेट फॉरवर्ड अर्थ याचा. अनुभूत विषय संप्रमोश. संप्रमोश म्हणजे आठवणे, वारंवार एखादी गोष्ट आठवणे. म्हणजे ज्या विषयांना अनुभव केलेला आहे त्या गोष्टी वारंवार आठवणे म्हणजे काय आहे? स्मृती निद्रा स्मृती वृत्ती आहे. कळालं? एकदम स्ट्रेट फॉरवर्ड अर्थ याचा. कळालं गीता? आवाज आला माझा? हो आलाय. परत एकदा तरी मी सांगते की अनुभूत विषय म्हणजे जे विषय आपण अनुभवलेले आहेत. संप्रमोश त्याचा वारंवार प्रत्यय येणं किंवा आठवण येणं त्याला स्मृती असं म्हणतात. ठीक आहे. आता पूर्वी कधी समजा मी गुलाबजाम खाल्लेले, मला गुलाबजाम आवडतात आणि कधीतरी मला ते मी खाल्लेले त्याची चव माझ्या तोंडात येत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्मृतीमध्ये जातात. किंवा आपण एखाद्या गोष्टी आपण 2 मैत्रिणी आहे, आपण एक काळ खूप सोबत घालवलेला आहे. त्या गोष्टी आपल्याला आठवतात कधीतरी जेव्हा आपण संसारात जातो कॉलेज टाइम मधल्या, तर ते सगळं स्मृतीमध्ये येतं. आपल्याला याचा प्रॅक्टिकली अर्थ माहिती की स्मृती म्हणजे काय. पण श्लोकाच्या भाषेत अनुभूत विषय जे अनुभवलेले विषय आहेत त्यांची वारंवार पुनरावृत्ती होणे याला स्मृती असं म्हटलेलं आहे. आणि ह्या 5 प्रकारच्या वृत्ती सांगितलेल्या आहेत चित्ताच्या वृत्ती. आणि याच्या प्रत्येकीचे 2-2 प्रकार, क्लिष्ट आणि अक्लिष्ट असं सांगितलेलं आहे. कळालं? 11वा नंबरचा श्लोक आहे हा. ओके. जसं आपण ते ठरवलेलं होतं ते तर कम्प्लीट झालंय आता. एकदा मला रिवाइज करू का मी? आलं सगळ्यांच्या लक्षात? एकदा कन्क्लूड करा ना सगळं. हो. टायमिंग फास्ट मध्ये करते. जर एंड झाली रिवाइज करायचं. इथे जर एंड झाली ना मीटिंग तर परत इथेच जॉईन करा. ओके. पहिल्यांदा आपण बघितलं की चित्ताच्या भूमी बघितल्या. त्याच्यामध्ये क्षिप्त, मूढ, क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध ह्या 5 चित्ताच्या भूमी आहेत. याचं डायरेक्टली वर्णन पतंजलींनी केलेलं नाहीये. वेदभाषांनी त्याच्यावर भाष्य केले. तो 5 ओळींचा श्लोक आहे एका ओळीवर. त्याच्यामध्ये चित्ताच्या भूमी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये क्षिप्तमध्ये रजोगुणाचा प्रभाव असतो, जास्त असतं. त्याच्यानंतर मूढमध्ये तमोगुण. मूढ आपल्याला लगेच याच्यावरूनच कळतं नावावरनं. त्याच्यानंतर विक्षिप्त मध्ये सत्वगुण अल्प असतो आणि बाकीचे गुणही थोड्या प्रमाणात असतात. त्याच्यानंतर एकाग्रमध्ये सत्वगुणाचं जास्त प्राबल्य असतं आणि ही जी दुसरी आहे शेवटची निरुद्ध तिथे मात्र गुणातीत अवस्था आहे ती. ठीक आहे. ते परवैराग्य सांगितलेलं आहे. आणि ह्या शेवटच्या 2 होत्या म्हणजे कुठली निरुद्ध आणि निरुद्ध आणि त्याची वरची एकाग्र ह्या 2 आपल्याला महत्वाच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघितलं चित्ताच्या वृत्ती त्या 5 आहेत. प्रमाणमध्ये 3 प्रकार बघितले आपण. म्हणजे पतंजलीने 3 सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द. प्रत्यक्ष प्रत्यक्ष अनुमान आणि आगम हे 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलं? त्याच्यानंतर विकल्प सांगितलेला आहे. शब्द ज्ञानानुपाती वस्तू शून्य विकल्प. विपर्य सांगितलेला आहे. विपर्यामध्ये सांगितले विपर्याची काय सांगितलं आता? विपर्यो मिथ्या ज्ञानमत रूपम प्रतिष्ठम. येस. आणि नंतर मग वृत्ती सांगितलेली आहे. अभाव प्रत्ययालंबना, वृत्तिर्निद्रा आणि 5वी जी आहे ती स्मृती सांगितलेली आहे. अनुभूत विषया संप्रमोश स्मृतय. असे 5 चित्ताच्या वृत्ती आणि चित्ताच्या भूमी. आज हे ठरवलेलं होतं तर हे कम्प्लीट झालेलं आहे. तर मीटिंग एंड झाली तर फक्त 5-10 मिनिटांसाठी परत त्याच्यावर जॉईन करा. एक गोष्ट डिस्कस करायची होती. ठीक आहे. नाही तर मी एंड करते. आणि भूमी जे चित्ताच्या भूमी सांगितल्यात राईट, पण त्याचा श्लोक मिळेल का आपल्याला? हो मी देईल ना. वेदभाषामध्ये 5 ओळींचा श्लोक आहे तो.